नमस्कार, मी धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण आहे ना बटाट्याच्या कचोरी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 4 बटाटे घेतलेले आहेत, छोट्या साईजचे आहेत। परत इथे पोहे घेतलेले आहेत, 2 वाट्या पोहे येते आणि आपण भाजी करणार आहोत ना, तर त्यासाठी इथे मी ऑप्शनल आहे, तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही घ्या। मी इथे शिमला मिरची आणि वाटाणा घेतलाय, एक कांदा घेतलाय आणि थोडी कोथिंबीर आहे। तसं इथे हिरव्या मिरच्या आहे, लसूण आणि आलं घेतलेलं आहे। सर्वात प्रथम आपण आहे ना हे लसूण आलं आणि मिरची कुटून घेणार आहोत। हे पोहे आहेत ना हे धुवून घ्यायचे, तोपर्यंत हे ना भिजतील। बघू शकतो इथे आपण आहे ना पोहे छान धुवून घेतलेले आहेत आणि पोह्यात आहे ना पाणी अजिबात ठेवायचं नाहीये। पाणी मी ना पूर्ण निथळून घेतलेलं आहे। हे आपण आहे ना साईडला ठेवून घेऊया। धुवून घ्यायचं आहे, आल्याचा तुकडा आहे आणि तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या। मी इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेणार आहे। इथे मी एक पॅन ठेवलाय आणि एक अर्धा पळी तेल टाकलेलं आहे। त्यावर आपण जिरं टाकून घ्यायचं, थोडंसं हिंग टाकते आणि आपण जे हे आलं लसूण मिरची कुटून घेतलेलं आहे ना हे टाकून घेऊया। याच्यामध्ये मी ना हे वाटाणे आहेत ना हे थोडेसे बारीक करून घेणार आहे। इथे लसूण आहे ना थोडा भाजून घ्यायचा, त्याचा कच्चापणा आहे ना तो घालवायचा आहे। लसूण भाजला ना की कांदा टाकून घ्यायचा। कांदा नाही, इथे थोडा सोनेरी करून घ्यायचा। इथे कांदा चांगला गोल्डन झालाय। आता मसाले टाकून घेऊया। अर्धा चमचा हळद टाकली आहे, अर्धा चमचा धना पावडर आहे, जिरा पावडर अर्धा चमचा टाकली आहे, मॅगी मसाला आहे एक अर्धा चमचा टाकलाय। आपण हे जे वाटाणे बारीक करून घेतलेत ना हे टाकून घेते मी। तसं ही शिमला मिरची ही टाकून घेऊया। इथे शिमला मिरची आहे ना अशी आपल्याला खूप शिजवायची नाहीये, फक्त तिला ना 1-1.5 मिनिटांना फ्राय करून घ्यायची। फक्त ती मऊ पडेल ना एवढी आपण तिला शिजवून घ्यायची। त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं। इथे ना 1.5-2 मिनिटं झाले। आता आपण हे जे बटाटे उकडून घेतलेले आहेत ना हे आपण ह्याच्यात किसून टाकणार आहोत। इथे मी 4 बटाटी घेतलेली, मी सगळी घेतली आहेत बटाटी। याच्यावर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची। आता आपण ह्याच्यावर आहे ना 1 चमचा चाट मसाला आहे हा टाकून घेते मी आणि तसंच हे काळं मीठ आहे हे टाकते, एक अर्धा चमचा टाकलाय आणि हे साधं मीठ आहे हे चवीनुसार टाका, कारण आपण काळं मीठ पण टाकलंय। आणि हे छान आहे ना मिक्स करून घ्यायचं। आता ही कोथिंबीर आहे ना ही पण आपण सगळी टाकून घेऊया। इथे ना अगदी अर्धा चमचाला थोडं कमी मी काश्मीरी लाल पावडर घेतली आहे, कलर येतो छान ह्याच्याने। मिक्स करून घ्यायचं आहे। इथे ना आपलं आतलं फिलिंग आहे ना खूप छान झालेलं आहे। इथे गॅस बंद करून टाकायचा आहे आणि हे ना एका डिश मध्ये काढून ना गार करून घ्यायचं आहे। आपण जे पोहे भिजत घातलेले होते ना पाणी त्याच्यात अजिबात ठेवायचं नाहीये, ते छान आहे ना असे मऊ झालेले आहेत। हे आता आपण एका परातीत काढून घ्यायचं। याच्यावर आपण आहे ना चण्याचं पीठ आहे हे मी 3 चमचे टाकून घेते। पीठ संपत आलंय पण 3 चमचे आहे हे, आणि तांदळाचं पीठ आहे हे 3 चमचे टाकून घेऊया। तुम्ही इथे मैदा वगैरे पण वापरू शकता किंवा गव्हाचं पीठ टाकलं तरी चालेल आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि हे ना आपण जसं कणिक मळतो ना तसं हे मळून घ्यायचंय। इथे पीठ वगैरे जर तुम्हाला कमी वाटलं ना तर तुम्ही वरून पण घ्या चण्याचं पीठ वगैरे। चण्याच्या पिठाने आहे ना ते छान असे कुरकुरीत खुसखुशीत होतात।
त्यामुळे मी शक्यतो चण्याचं पीठ टाकते, नेहमी करते तेव्हा. तुम्ही इथे बारीक रवा पण टाकू शकता. हे ना असं छान मर्दून घ्यायचं आहे आणि कणिक मळून घ्यायचं याचं. इथे ना मी कणिक असं छान मळून घेतलेलं आहे. इथे आपलं बटाट्याचं सारण आहे ना छान गार झालेलं आहे. मी पंख्याखालीच ठेवलेलं. इथे अर्धा लिंबू मी पिळणार आहे. आपण चाट मसाला पण टाकलाय, पण ते ना एक खट्टा मिठ्ठा खूप छान लागतं. हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण ना ही भाजी करताना आपण ह्याच्यात जराही पाण्याचा वापर केला नाहीये. परत हे कणिक मळताना पण जराही पाण्याचा वापर केलेला नाहीये. इथे ना तेलाचा हात घ्यायचा आहे थोडा आणि याचे ना गोळे बनवून घ्यायचे, लहान मोठे. पण याचे पण बॉल बनवून घेऊया. थोडं तेल लावून आहे ना हे मर्दून घ्यायचं. इथे तेल लावून ना असे याचे पण बॉल बनवून घेऊया. ना पिठाचे पण मी गोळे बनवून घेतलेले आहेत. जसं आपण मोदकाचं सारण भरतो ना तसंच अगदी भरून घ्यायचं. हे आपलं सारण जर जास्त झालं असेल तर ते थोडं कमी करून घ्यायचंय आणि हे अशा प्रकारे ना भरून घ्यायचंय त्याचं आतमध्ये सारण. आपण हे सगळे भरून घेऊया. हे बघा, इथे आपले सगळे हे भरून झालेले आहेत. इथे मी ना तळणार नाहीये. आप्पे पॅन असतं ना त्याच्यामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. त्यामुळे इथे तेल पण अगदी कमी लागतं. याच्यात आहे ना सगळीकडे थोडं 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 तेल टाकायचंय. पूर्ण त्या गोलाला ना तेल लावून घ्यायचं आणि इथे भांडं ना गरम करायला ठेवायचं. इथे ना सगळीकडनं जाळ लागत नाही म्हणून मग मी हे असं फिरवून घेते. मग मध्येच फक्त ते लागतं, मग मधले करपतात. आणि हे ठेवून घ्यायचे. एका वेळी इथे 12 राहिलेत माझे. अजून माझे दुसरे पण 12 झालेत. ते आपण ह्याच्यानंतर फ्राय करून घेऊया. त्याच्यावर थोडं थोडं वरून सुद्धा तेल टाकून घ्यायचंय. मुलांची ना आता शाळा चालू होईल तर तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. मुलं आवडीने खातात. माझ्या मुलाला ना शिमला मिरची आवडत नाही, पण मी असं काही करून दिलं ना त्याच्यात की तो खातो. किंवा पालेभाज्या वगैरे टाकलं ना तरी सुद्धा खूप छान लागतं. आधी मधले इथे आपण पलटी करून घेऊया. छान गोल्डन कलर आलेला आहे. गॅसची हीट आहे ना पूर्ण चारी बाजूला पसरली ना तर ते छान शिजतात. मध्येच लागली ना तर मग मधले जरा करपतात. म्हणून मग मी ना हे असं फिरवून घेते. इथे ना आपली ही बॅच झालेली मी काढून घेते. हे मध्ये ठेवलेले होते ना हे मी साईडला असे करून घेतले. आपण हे काढून घेऊया आणि दुसरे पण करून घेऊया असेच. इथे आपली प्लेट रेडी आहे. बाकीचे पण मी करून घेतले. मी खोबऱ्याची हिरवी चटणी करून घेतलेली आधीच. टोमॅटो सॉस घेतलाय आणि कांदा उभा कापून घेतलेला आहे. नक्की ट्राय करा, खूप छान होते. लहान मुलं पण आवडीने खातात. लहान मुलांच्या टिफिनला पण होते. लहान मुलांच्या टिफिनला काय बनवायचं हा एक मोठा प्रश्न असतो आपल्याला. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.